मानव वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ड्रोन आणि ट्रॅप कॅमेऱ्यांसाठी आमदारांनी तातडीने निधी द्यावा अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी विधिमंडळात केली। चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात इतर ठिकाणी वन्य प्राण्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे। कोल्हापूर वन विभागाला आपण आमदार निधीतून 2000 मीटर पर्यंतची दृश्य दाखवणारा 8,50,000चा ड्रोन कॅमेरा दिलाय। तसंच वन परिक्षेत्रात 40 ट्रॅप कॅमेरे बसवण्याचा यशस्वी उपक्रम राबवलाय। अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाने वन्यजीव आणि मानव संघर्षाची धार कमी करता येईल असं आमदार सतेज पाटील यांनी सभागृहात सांगितलं। यासाठी सर्व आमदारांनी वन विभागाला निधी द्यावा अशी सूचना आमदार सतेज पाटील यांनी मांडली। माझी सगळ्या आमदारांना विनंती आहे, मी तुमच्या वतीने विनंती करतोय, मी आमदार फंडातनं 8.5 लाख रुपये खर्चाचा थर्मल कॅमेरा जो 7 किलोमीटर आत जातो, 2000 मीटर दिसतं, तो आमदार फंडातनं दिलेला आहे। जे आमदारांनी याच्यावर वक्तव्य केलेले आहेत त्या कृपाकरांनी सगळ्यांनी एक कॅमेरा फॉरेस्ट ऑफिसला द्यावा ही माझी विनंती या ठिकाणी असणार आहे। ट्रॅप केज 1.25 लाख रुपयाला मिळतो, तो ट्रॅप केज आपण आमदार फंडातनं देऊया। कोल्हापूरमध्ये दादा टाटा कॅपिटलनं 1,17,00,000 रुपये देऊन NGO मार्फत रोटरी सनराइज आशिष पिल्लानी म्हणून आमचे मित्र आहेत, ट्रॅप कॅमेरे 40 बसवलेले आहेत। टाटा कॅपिटलने 1,17,00,000 दिलेत परिणे। तसं आपण सगळ्यांनी जर केलं तर हा ॲनिमल ह्युमन कॉन्फ्लिक्ट कमी व्हायला आपल्या सगळ्यांची मदत होईल। या 2साठी सगळ्यांनी आमदार निधी द्यावा ही विनंती।